नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आम्ही आलो आहे तेरा नेण्यासाठी, कारण घरच्यांना खूप मन केलं आहे तेरा खायला। आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये तेरा हे कोणत्याही जे वरण राहतं किंवा वरण म्हणजे आमच्या इकडे डाळ सांगतात आणि मराठी भाषेत वरण सांगतात। तर वरणात टाकण्यासाठी ते तेराचा उपयोग केला जातो। त्याच्यामुळं एकदम मस्तपैकी चव राहते, त्याला एकदम मस्त टेस्ट येते। त्याच्यामुळं तेरं लोकं पावसाळ्यामध्ये खूप खातात। तर आपल्याला तेरा आणायला जायचं आहे। तर इकडं एक डोंगर आहे छोटासा आणि डोंगराच्या वरती गाव आहे। तर आपल्याला ते डोंगराच्या खाली नदीच्या ठिकाणी तेरा आणायला जायचं आहे। तर मित्रांनो, ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे आणि कुठं आम्ही तेरा आणायला जातो ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर मित्रांनो, ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे। चला तर आता जाऊया तेरा आणण्यासाठी। तर मित्रांनो, चालत चालत आम्ही लांब आलोय आणि नदीच्या मेरेला आलोय। नदीच्या मेरेला एकदम मस्त तेरं आहे, तुम्हाला मी दाखवणारच आहे। तर त्याच्या आधी तुम्हाला मी दाखवतो साईडचा व्ह्यू कसा आहे ते मी तुम्हाला दाखवतोय। आणि खूप चिकन झालेला आहे मित्रांनो, माझा पाय आताच सरकला। तर थोडा हळू चालायला पाहिजे, खाली पण पाहायला पाहिजे, कारण कॅमेऱ्यामध्ये पाहून पाहून ना कुठं पाय जाईल ते सांगता येणार नाही। तर तुम्हाला मी दाखवतो समोरचा व्ह्यू। तर मित्रांनो, आपण तुम्हाला दाखवतो, हे पहा साईडचा व्ह्यू कसा आहे, एकदम मस्तपैकी। आणि इथे एक दहाड आहे, आमच्या भाषेमध्ये याला दहाड म्हणतात। तर ह्या दहाडावर एकदम मस्तपैकी पोळ्याला साजरा होतो आणि तुम्हाला दिसत असेल, तुम्हाला आता तिथं गेल्यावर पण दाखवतो किती मोठं दहाड आहे ते। आणि समोर तुम्हाला पूल दिसत असेल। तर नदी पावसाळ्याच्या वेळेस भरपूर येते। तर आपण लगेच जाऊया, तेरा पण तिकडेच आहे आणि तिकडून तेरा पण काढू आणि तुम्हाला समोरचा व्ह्यू पण दाखवणार आहोत। तर चला या। तर आपण आता आलो आहोत पुंजाच्या दहाडावरती आणि हे पहा, तुम्हाला दिसत असेल एकदम पाणी कमी आहे, त्याच्यामुळं एकदम मस्त एकदम सपाट आहे। आणि तुम्हाला मी दाखवतो, त्याच्यामध्ये एक माऊली आहे, माऊली म्हणजे गावली आहे तिथं। आणि जरा तुम्हाला मी तिथे जाऊन दाखवतो पहिलं। तर हे पहा मित्रांनो, कसा व्ह्यू दिसतोय, ते माऊली आहे। आणि वरून जेव्हा नदी येते त्यावेळेस एकदम भरपूर अशी नदी येते आणि एकदम खतरनाक असा नजारा इथं तयार होतो। भरपूर अशी तुम्हाला झाडाच्या खाली जी झलक दिसते ना, त्याला जोरात पाणी लागून असं जातं तिकडे आणि भरपूर नदी येते। तर पहा, एकदम मस्त व्ह्यू आहे आणि तुम्हाला समोर दिसत असेल डोंगर आहे आणि एकदम एकदम हिरवागार असा डोंगर आहे, एकदम मस्त असा व्ह्यू दिसतोय। मोठमोठाले झाडं पण आहेत आणि हे पहा, एकदम मस्त असा नजारा दिसतो। जास्त करून पायरीचे झाडं आहेत, म्हणजे खडकला पायरीचे झाडं असतात, ते एकदम घट्ट पकडून ठेवतात, त्याच्यामुळे एकदम मस्त झाडं आहेत। तर तुम्हाला इकडचा नजारा पण दाखवला आणि आपल्याला मेन काम काय करायचं आहे, तर आपल्याला आता तेरा आणायला जायचं आहे। तर ह्या साईडला तेरा खूप आहे, तर तिकडे आपल्याला आता तेरा आणायला जायचं आहे कालवण्यासाठी, डाळीत टाकण्यासाठी, वरणात टाकण्यासाठी संध्याकाळी। तर आता जाऊन आपण तेरा काढून येणार आहोत घरी। तर चला तुम्हाला दाखवतो तेरा कसा असतो ते। तर आपण आलो आहोत तेरा नेण्यासाठी आणि हे पहा, तुम्हाला इकडं तेरा दिसत आहे। तर आपल्याला आता त्याच्यामध्ये जे चांगलं आहे, कोरं आहे एकदम मस्त, ते तेरा न्यायचं आहे। तर आपण जाऊया आता, जे चांगले पानं आहेत तेराचे ते आपल्याला न्यायचे आहेत आणि त्या तेराच्या पानाची भाजी केली जाते मित्रांनो, एकदम मस्त। तर जाऊया आपण तेरा काढण्यासाठी।
तर ह्या ठिकाणी एवढं तेरा आपल्याला चांगलं भेटलं आहे. बाकीचं आहे पण त्याला पानाला टिचरे पडलेले आहेत, ते आपण नेणार नाहीत. आपल्याला खाली आखून चांगलं तेरा आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. तर आता तिकडच्या बाजूला जाऊन ते पण काढूया आपण. तर मित्रांनो, एवढं तेरं जे आहे ते आपण काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये डाळ आणि हे तेरं मिक्स असतं आहे शिजवण्यासाठी. त्याच्यामुळं आपण एवढं तेरं जे आहे ते आपण काढलं आहे. तर मस्तपैकी ते कालवण होणार आहे, एकदम वरण जबरदस्त होणार आहे, त्याची चव पण मस्त होणार आहे. तर हे आपण तेरं आता घरी घेऊन जाणार आहोत. तर मस्तपैकी ते संध्याकाळी शिजवून संध्याकाळचं जेवण जे आहे ते मस्त होणार आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जो कोणी नवीन असेल चॅनेलवर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.